त्या माठापासून त्या माठामधून ध्रुवशिला नावाची एक कन्या जन्माला आली. 100 कौरव आणि एक कन्या म्हणजे गांधारीची असणारी एवढी मुलं आहेत. किती? अहो 101 हो. 101 100 मुलं आणि एक असणारी कन्या. ही गांधारीच्या पोटीची असणारी उत्पत्ती आहे, जन्माची भूमिका आहे. धृतराष्ट्राला आणखी एक मुलगा आहे, त्याचं नाव आहे युयुत्सवः. आपल्या भगवद्गीतेमध्ये श्लोक येतो, मामका पांडवाश्चैव संजय, अशा स्वरूपामध्ये असणारा एक श्लोक आहे. त्या श्लोकामध्ये युयुत्सवः असणारा हा एक भाग येतो. हा युयुत्सु कोण आहे? तर हा युयुत्सव धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवः मामकाः पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. हा युयुत्सु आहे का नाही? तर हा युयुत्सु हा मुलगा सुद्धा धृतराष्ट्राच्या पोटी जन्माला आलेला आहे. हा गहन विषय आहे बरं का. आता गुरुजी तुम्ही ज्ञानेश्वरीचं पारायण करता, पण हा महाभारतामधला विषय आहे. फार म्हणजे आपल्या लक्षात आलं पाहिजे युयुत्सु कोण आहे. ज्या वेळेला गांधारी गर्भवती होती ना, तर गांधारी गर्भवती अवस्थेमध्ये असताना आंधळ्या धृतराष्ट्राची सेवा करण्याकरता एक शेती करणारी असणारी एक महिला, वैश्य जातीची, म्हणजे जसं क्षत्रिय, ब्राह्मण, वैश्य आणि शूद्र अशा 4 जाती आहेत, तशा वैश्य जातीमधली एक महिला आंधळ्या धृतराष्ट्राची सेवा करण्याकरता होती. पण सेवा करत असताना कालावधी सांगितलेला आहे, 1 आणि 2 वर्षाचा कालावधी नाही. गांधारी गर्भवती होती त्यावेळेचा 2 वर्षाचा कालावधी. लक्ष करा बरं का. गर्भवती होती त्यावेळेला 2 वर्षाचा कालावधी, आणि गर्भ ज्यावेळेला पोटामधून बाहेर टाकला आणि त्याचं संरक्षण करण्याकरता सुरुवात झाली त्या माठामध्ये टाकून, त्यावेळेला 2 वर्षाला दुर्योधन जन्माला आलेला आहे, कौरव. म्हणजे कालावधी किती वर्षाचा झाला आता? 4 वर्षाचा झाला बरं का. आणि 4 वर्षापर्यंत सेवा करण्याकरता जर कोण असेल, वैश्य वृत्तीची असणारी एक महिला धृतराष्ट्राची सेवा करू लागली. या कालावधीमध्ये घटना अशी घडली, जी महिला सेवा करण्याकरता होती तिच्याच पोटी धृतराष्ट्राकडून एक असणारी पुत्र संतती निर्माण झाली, त्याचं नाव युयुत्सु. हा भाग आहे. 100 असणारे कौरव, एक असणारा वैश्य जातीच्या स्त्रीपासून जन्माला आलेला युयुत्सु, आणि एक असणारी ध्रुवशिला म्हणायची असणारी कन्या. किती सुंदर असणारं चरित्र आहे महाराज. 5 पांडव, 100 कौरव, एक ध्रुवशिला, एक युयुत्सु, अशा स्वरूपामध्ये असणारं हे सगळं असणारं चरित्र वैश्यपायनांनी राजा जन्मेजयाला सांगितलं. कालपर्यंत आपण कथाची श्रवण केली का नाही? अंत्यविधीचा संस्कार म्हणजे माद्री आणि पंडूला अंत्यविधीचा असणारा संस्कार केला. त्यांच्या शरीराचे हाडं, ज्याला आपण हस्ती म्हणतो का नाही, अशी गोळा केलेली होती. आणि सगळ्या जणांनी असणारी ती 5 पांडव, कुंती, ऋषीमुनी आणि काही सैनिक यांनी काय केलं, ते हस्ती घेऊन हस्तिनापूरला आले. ऋषीमुनींनी 5 पांडवांना भीष्माचार्याच्या हातामध्ये सुपूर्त करून टाकलं. भीष्माचार्य, अशी अशी असणारी अरण्यामध्ये घटना घडलेली आहे. या पांडवांना आता दुसरं कुणी सुद्धा नाही बरं का. या पांडवांना दुसरं कोणीच नाही का. खरं जर त्या पांडवाचा जर विचार जर केला ना, पहाते पांडव अखंड वनवासी, परित्या देवासी आठविती. पांडव लहानपणापासून इतका वनवास पांडवाचा ना, काय वर्णन करावं. अहो मी तर सांगतो, रामाचा सुद्धा वनवास आहे, पण याला सुद्धा काही मर्यादा आहे. लक्ष करा बरं का. रामाचा वनवास आहे, पण रामाचा वनवास 14 वर्ष 14 दिवसाचाच आहे. पण या पांडवाच्या बाबतीमध्ये बोलू का, पांडवाचा वनवास रामापेक्षा सुद्धा जास्त आहे. तुम्हाला कसं काय? त्याचं कारण एक आहे, लहानपणापासूनच या पांडवाचा वनवास आहे. लहानपणामध्येच वडील मरण पावले. वडील मरण ज्यांचे पावतात का नाही, ती काय दुःख असतं फक्त त्यांनाच माहिती, दुसऱ्या माणसाला माहिती नाही बरं का.
आणि खरं तर सांगतो, तरुणपण होईपर्यंत, मुलं लहानाचे मोठी होईपर्यंत आई पण जिवंत असावी आणि वडील सुद्धा असणारे जिवंत असावे. का? त्यांचे लाड पुरवण्याकरता दुसरा तिसरा कोणीही नसतो. त्यांची संपूर्ण व्यवस्था करण्याकरता आई आणि वडील. आणि या पांडवाचा वनवास लहान स्वरूपामध्ये, एकदम कमी वय, आणि पांडवाचे असणारे वडील राजा पंडू राजा मरण पावले. आले हस्तिनापूरला. सगळे असणारे हकीकत त्या ऋषीमुनींनी भीष्माचार्यांना सांगितली. भीष्माचार्यांनी पांडवांना आपल्या जवळ घेतलं आणि कडकडून असणारी मिठी मारली. कारण भीष्माचार्य एक असे आहेत, कधी सुद्धा ते भेदभाव मात्र करत नाहीत. कौरवही त्यांना सारखेच आहेत आणि पांडव सुद्धा त्यांना सारखेच आहेत. ऋषीमुनींना सांगितलं, काळजी करू नका, मी आई आणि वडिलासारखा यांचा या पांडवाचा सांभाळ करील. ऋषीमुनीनं विदुर काकांना प्रार्थना केली, काका हे 5 पांडव कोणती आणि यांचा तुम्हाला आता सांभाळ करणं गरजेचं आहे. काकांनी सांगितलं, तुम्ही काळजी करू नका, माझा असणारा जो भाऊ आहे की नाही पंडू, ही पंडूची मुलं आहेत. विदुर काकाचं सगळ्यात जास्त जर प्रेम कोणावर असेल तर विदुर काकाचं सगळ्यात जास्त प्रेम पांडवावर. आता ती कथा आपल्याला पुढे ऐकण्याकरता मिळणार आहे. विदुर काकाचं प्रेम पांडवावर किती होतं. महाराज, ज्यावेळेला हे 5 पांडव कौरव संपूर्ण असणारी हस्तिनापूरची नगरी, पंडू राजा मरण पावल्याच्या नंतर इतका शोक त्यांनी केला, इतका शोक केला की अरण्यामध्ये यांना जाता आलं नाही. तिथं आल्याच्या नंतर ही गोष्ट कळाली होती की पंडू राजाचा मृत्यू झाला. अहो, त्यांनी अंत्यविधीचा असणारा भाग तो अरण्यामध्ये केला होता, पण हस्ती विसर्जनाचा जो भाग आहे का नाही, ज्याला आपण दशक्रिया म्हणतो, दशक्रियेला काय करावं लागतं? हस्ती न्यावे लागतात, हस्ती उजळाव्या लागतात, हस्तीची पूजा करावी लागते आणि पाण्यामध्ये असणाऱ्या सोडून द्यावे लागतात. पंडू राजाच्या हस्ती विसर्जन करत असताना गांधारी, दुर्योधन असणारे संपूर्ण कौरव, संपूर्ण नगरवासी त्या असणारा क्रियाचा असणारा विधी करण्याकरता, महाराज ज्या ज्या माणसाला ही गोष्ट कळाली, प्रत्येक जण येऊन तिथं असणारा दुःख व्यक्त करला. कारण पंडू राजा, या पंडू राजानं अनेक जणांवर असणारं प्रेम केलं होतं. ज्यावेळेला संपूर्ण संस्कार हस्ती विसर्जनाचे असणारे केले, सगळे असणारे नगरवासी पुन्हा पंडू राजाच्या दुःखामध्ये असणारे काही व्यतीत होऊन कालावधी असणारे घालू लागले. कुणी जर एखादा माणूस मरण पावला का नाही, तर सगळे माणसं दुःख लगेच असणारं संपवत नाहीत. कालांतरानं दुःख ते संपतं. एका दिवशी संपतं का दुःख? नाही. त्याचा विसर पडत 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 असणारा विसर पडतो. ज्या वेळेला पंडू राजाचं असणारं दुःख संपूर्ण नगरवासियांना, त्यावेळेला मग मात्र कालांतरानं असणारं ते दुःख मात्र ते विसरत चालू लागले. पुढं सुंदर स्वरूपामध्ये ज्या वेळेला कौरव आणि पांडव हे मात्र लहानाचे मोठे होऊ लागले. लहानाचे मोठे होत असताना एक वर्णन असं केलेलं आहे, सगळ्यामध्ये जर ताकदवर जर कोण असेल ना, 5 पांडवापैकी आणि 100 कौरवापैकी सगळ्यात शक्तिशाली म्हटलं तर ताकदीच्या बाबतीमध्ये जर म्हटलं का नाही, तर भीमसेन. दष्टपुष्ट असणारा शरीराचा असणारा भाग, ताकद म्हणजे ताकद. या भीमानं काय करायचं, बालपणामधला असणारा भाग सांगितलेला आहे. 2-4 कौरव पकडायचे, 2-4 कौरव पकडून त्यांचे असे केस पकडायचे कौरवाचे. एकाचं डोकं पकडायचं, दुसऱ्याचं डोकं पकडायचं की दोघाला 2 लावायचे असे कौरव बरं का. असे 2-4 कौरव धरायचे, भीमानं उचलून खाली आपटायचे. भीम म्हणजे भीम. कधी कधी जर कौरव असे झाडावर जर गेले ना फळं तोडण्याकरता, या भीमानं काय करायचं, झाडाच्या असणाऱ्या बुडाला जायचं आणि तेवढं झाड असं हलवायचं. हे बिचारे वर गेलेले फळं तोडणारे तिथून खाली पडायचे. खाली ताकदवर असणारा भीम. कधी जर पोहण्याकरता नदीकडे गेले का नाही, 100 कौरव एका ठिकाणी यायचे आणि भीमाला बुडवण्याचा प्रयत्न करायचे, पण भीम असा पट्टे भादार का नाही, जो जवळ येईल त्याला 10-5 जणाला उचलून असा खाली गोच्या द्यायच्या. आणि किती गोच्या द्यायच्या माहिती का, फक्त आता याचं मरणच होणार आहे अशा अवस्थेमध्ये सोडून द्यायचं. इतका भीमाचा असणारा. कौरवांनी भीमाला बघितलं की कौरव असे थरथर 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 कापायचे. इतकी भीमाच्या शरीरामध्ये असणारी शक्ती. एक दिवस
दुर्योधनानं निर्णय घेतला. असा हा पट्ट्या कुणालाच ऐकत नाही. कोण? भीम. कुणालाच ऐकत नाही. काहीतरी युक्ती केली पाहिजे आणि या गिरायकाला एकदा संपवलंच पाहिजे. एवढा खलास झाला ना, हे 4 पांडव पण आम्ही कशीही खलास करू शकतो. फक्त भीम मात्र या ठिकाणी मारणं गरजेचं आहे. त्यानं काय केलं? सैनिकांना आदेश दिला आणि सांगितलं, जा तुम्ही गंगेच्या असणाऱ्या काठावर असणारा सुंदर स्वरूपाबाबतीमध्ये कपड्याचा असणारा महल असेल, लाकडी असणारा महल असेल, असे तयार करा. आणि तयार करून मी काय करतो, पांडवांना आणि माझ्यासोबत कौरवांना घेऊन त्या ठिकाणी वनभोजनाकरता बोलवतो. त्यावेळेला वनभोजनाकरता असणाऱ्या पांडवांना आमंत्रित केलं. पांडवांना आमंत्रित केल्याच्या नंतर ज्या वेळेला सुंदर स्वरूपामध्ये असणारे तिथं महल तयार केलेले आणि भोजन करण्याकरता भीम सुद्धा असणारा पंक्तीला बसला, त्यावेळेला दुसरे सैनिक वाढण्याचं काम करू लागले. दुर्योधन असणारा कपटी एवढा, त्यानं काय केलं, कालकूट म्हणायचं असणारं विष, विषारी असणाऱ्या लाडूमध्ये, मोदकामध्ये असणारं ते भरलं. कशा करता? भीमाला मारण्याकरता. अहो, भीम म्हणजे साधारण नाही. भीमानं काय केलं, लाडू पण त्याला आवडतात, मोदक पण त्याला आवडतात. भीमानं दुर्योधन वाढण्याचं काम करू लागला. अहो, भीमानं इतके लाडू आणि मोदक खाल्ले ना, विषाचे असून सुद्धा मनसोक्त असणारे खाल्ले. पुन्हा भीमानं थोडंसं विश्रांती घेण्याकरता सुरुवात केली. पण ज्या वेळेला कालकूट म्हणायचं विष शरीराला भिनू लागलं का नाही, बेशुद्ध अवस्थेमध्ये असणारा भीम, तेवढ्याच वेळामध्ये या 100 कौरवांनी झाडाच्या साली काढल्या, रशी काढल्या आणि भीमाचे हातपाय बांधण्याकरता सुरुवात केली. तेवढ्या भीमाला उचललं कौरवांनी. हे पांडवांना घटनाच माहिती नाही. असं भीमाला उचललं आणि उचलून असणारा गंगेच्या असणाऱ्या प्रवाहामध्ये टाकून दिलं. गंगेच्या प्रवाहामध्ये टाकून दिल्याच्या नंतर हात बांधलेले, पाय बांधलेले, अचेत असणारी अवस्था पाण्यामध्ये टाकल्याबरोबर त्याला काहीच करता येणार. भीम वाहत 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 वाहत, काही साप होते, त्या सापांनी भीमाच्या शरीराला पकडलं आणि नाग लोकामध्ये असणारे घेऊन गेले. नाग लोकामध्ये नेल्याच्या नंतर सापांनी काय केलं, भीमाच्या शरीराला दंश करण्याकरता सुरुवात केली. पण भीमाच्या शरीराचे एक वर्णन सुंदर सांगितलेलं आहे व्यास महर्षींनी. अहो, भीमाचं शरीर म्हणजे जसं लोखंड आहे का नाही, लोखंडामध्ये जर चोच मारायची म्हटलं, सापाला सुद्धा, लक्ष करा, लोखंडामध्ये जरी सापाला एखाद्या वेळेस दंश करायचा असेल, पशु पक्ष्याला चोच मारायची असेल, लोखंडामध्ये मारता येईल का? जसं रेल्वेचं लोखंड असतं का नाही, रोळ वगैरे, जसा कणखर असतो का नाही, एवढी रेल्वे सारखी चलते वरे, पण कधी असं वितळतं का? ते कधी वितळत नाही, जास्त स्वरूपामध्ये कमी होत नाही, इतकं कणखर. एवढे साप होते. प्रत्येक सापाला, आणि साप येऊन काय केला, सापानं भीमाच्या शरीराला दंश करण्याकरता सुरुवात केली. अहो, जेवढे साप आले, ज्यांनी ज्यांनी दंश केला, उलट त्यांचे जे दात होते का नाही, कुणाचे दात पडले, कुणाचे मुंडले. हे दात फार महत्वाची गोष्ट आहे बरं का. लहानपणामध्ये आपण हरभरे खाल्ले, आता खाऊन दाखवा बरं. आता नका महाराज, दातच राहिला नाही. असे काही माणसं आहेत, त्यांना आता मिक्सरच घ्यावं लागतं बरं का, अन्न मध्ये टाकून ज्यूस सारखं प्यायचं, दातच नाही ना आता. अहो, लहानपणी जर गावातून एखादं ऊसाचं ट्रॅक्टर जर जाऊ लागलं का नाही, तर आम्ही लहान असताना त्या ट्रॅक्टरच्या मागं पळायचं. कशा करता? त्याचा ऊस मोडायचा आणि ऊस खाण्याकरता. आता ट्रॅक्टर आम्हाला धक्के जरी देऊन गेले ऊसाचे बरं का, तरी आम्ही त्या ट्रॅक्टरच्या मागं पडत नाहीत. का? आता दात व्यवस्थित नाही, त्याला कॅप बसवलेली आहे. डॉक्टर म्हणतो जर ऊस खाताल 10,000 रुपये परत तुम्हाला भरावे लागतील.
त्याच्याकरता दात असणारा मजबूत असणारा पाहिजे आणि चांगला दात पाहिजे. आता पहा, वासुकी असेल, अनेक असणारे नाग असतील, सर्पदंश असणारे करू लागले, पण भीमाच्या शरीराला मात्र विजा नाही झाली. उलट ज्या वेळेला सापांनी दंश